3 गोंदिया के चर्चित न्यू बालाजी हॉस्पिटल में नवजात बच्चा बिक्री, अवैध गर्भपात और नाबालिग लड़कियों की डिलीवरी से जुड़े बड़े रैकेट का खुलासा हुआ है। मामले में डॉक्टर विवेक एड़े और डॉक्टर आशा अग्रवाल पर पॉक्सो एक्ट समेत विभिन्न धाराओं में मामला दर्ज किया गया है, जबकि मुख्य आरोपी डॉक्टर नितेश बाजपेयी सहित 10 आरोपियों के खिलाफ चार्जशीट दाखिल की गई है। जांच में सामने आया कि गरीब महिलाओं को बहला फुसला कर अस्पताल में लाया जाता था और नवजात बच्चों को लाखों रुपए में बेचा जाता था। भंडारा पुलिस ने 2 बच्चों को रेस्क्यू कर बाल कल्याण समिति को सौंपा है। मामले में अवैध सोनोग्राफी सेंटर का भी खुलासा हुआ है। आरोपी के दूसरे डॉक्टर के दस्तावेजों का इस्तेमाल कर 1001 गर्भवती महिलाओं की सोनोग्राफी की गई। इसके बाद प्रशासन ने अस्पताल का लाइसेंस रद्द कर सोनोग्राफी सेंटर सील कर दिया है। वही गोंदिया मेडिकल कॉलेज ने डॉक्टर विवेक एड़े को निलंबित कर दिया है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट, गोंदिया। सर, गोंदिया शहरामध्ये बाळविक्री प्रकरण गाजलेला होता। त्यातच एका अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचा देखील बाळविक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। नेमकं या प्रकरणामध्ये किती आरोपींना अटक झालेली आहे, काय सांगाल एकंदरीत? मी EPI संजय नागरगोजे, रामनगर पोलीस ठाणे। सदर प्रकरणामध्ये गोंदियाचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी अहवाल पाठवून दिला होता। 0 नंबरने FIR दाखल केली होती। ह्याच्या प्रकरणामध्ये आम्ही जी अल्पवयीन मुलगी आहे तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्याचे मनसुरे म्हणून एक आरोपी 1 नंबर त्याला अटक केली। त्यानंतर तिची PC घेऊन भंडाऱ्याच्या गुन्ह्यामध्ये वर्टी पोलीस स्टेशन जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये बोगस डॉक्टर नितेश बाजपेयी यांचा ताबा घेऊन त्यांच्याकडे तपास केला। त्या तपासदरम्यान असं निष्पन्न झालं की जे काय भूल देण्याचं काम किंवा ऑपरेट करण्याचं काम किंवा सोनोग्राफी जी मशीन होती हे हँडलिंग ते स्वतः करायचे आणि त्यांना ते जरी संबंधित डॉक्टर आले तर ते म्हणायचे की तुम्ही बाजूला थांबा, मी तुमच्या अंडर ऑब्झर्वेशन ते करतो। आणि ते सदर डॉक्टरांचे आणि काय डॉक्युमेंट कागदपत्र पडताळले तर त्या दवाखान्यातले कुठलेही रेकॉर्ड आम्हाला मिळून आले। त्याप्रमाणे आम्ही पुरावा नष्ट करण्याचे जे काही सेक्शन आहेत ते माननीय आमच्या वरिष्ठांच्या आदेशा किंवा त्यांच्या मासनाकडे ते लावलेले आहेत। तसेच ह्या गुन्ह्यामध्ये जे काय डॉक्युमेंट परवाना दिला त्या परवान्यासाठी जे डॉक्टरांचे जे डॉक्युमेंट होते त्या डॉक्टर विवेक एड़े, आशा अग्रवाल हे 2 व्यक्ती ह्या 2 आरोपी निष्पन्न झाले तपासामध्ये। त्यानंतर जे काय बाळ ज्यांनी घेतलेलं आहे ते बावनकुळे म्हणून भंडारीची फॅमिली आहे, त्यांना देखील आपण यात आरोपी केले। तसेच ह्याच्यामध्ये जे बाळ विक्रीच्या अनुषंगानं जे काही मध्यस्थ येतील त्यात मग नागपुरे असेल, आपलं सरस्वती नागपुरेमध्ये एक महिला आहे त्याला देखील आपण यात आरोपी केले आहे। त्यानंतर सागर सिक्का म्हणजे एक ॲम्ब्युलन्स वाहक होता जे डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, त्या अनुषंगाने व ते नागपूरची फॅमिली यांच्याकडे हा जे बाळ हँडओव्हर झालं या अनुषंगाने जवळ 7 आरोपी ह्यामध्ये निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने आम्ही माननीय वरिष्ठांच्या परवानगीवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये आमचे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भारंबे साहेब असतील, ॲडिशनल SP अभय डोंगरे सर, तसेच आमचे SDPO मॅडम बनकर मॅडम आणि आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रवीण बोरकोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यामध्ये या 7 आरोपींविरुद्ध दोषारोप दाखल करण्यात आले आहे। सर, याच्यामध्ये विवेक एड़े आणि आशा अग्रवाल यांना अटक झालेली आहे? नाही, याच्यामध्ये त्यांना ते प्रसूतीपूर्ती आणि तसेच त्यांचा जो रोल आहे त्या अनुषंगाने त्या 7 वर्षात कमी शिक्षा त्यांना आपण 35(3) प्रमाणे नोटीस देऊन माननीय कोर्टापुढे हजर केले चार्जशीटसोबत। सर, जी बाळ होतं अल्पवयीन मुलीचं तो सध्या बाळ आता कुणाच्या ते आता बाल कल्याण समिती भंडाऱ्याच्या ताब्यात आहे। त्याचं देखील आपण DNA सॅम्पल ते जे संबंधित जे अल्पवयीन माता आहे तिची देखील आपण DNA सॅम्पल घेऊन ते आपण याच्यासाठी पाठवून दिले आहे। कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे की जर एखादा डॉक्टर पॉक्सोच्या गुन्ह्यात अडकलेला असेल तर त्याचा वैद्यकीय परवाना देखील पोलिसांच्या पुढाकाराने किंवा पुढाकार घेऊन हो आपण तसा पत्रव्यवहार करत आहोत आणि ऑलरेडी केलेलं पण आहे। आणि या संबंधित जे डॉक्टर आहेत आता त्यांचा आपण त्यांना कदाचित सस्पेन्शन मे बी झाला असावं आणि त्या अनुषंगाने आपण डीन साहेबांना पत्रव्यवहार करत आहोत।